वाटेवरल्या पाऊलखुणा. प्रकरण 85. अंधांना मदत करण्यासाठी डोळस व्यक्तींना महत्त्वाच्या सूचना. तुम्ही सर्व डोळस लोक नेहमीच अंध व्यक्तींना चांगल्या भावनेने मनापासून सहकार्य करत असता. सहकार्य करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आणि सवयी असतात. अंधांसाठी मुख्य समस्या हिंडता फिरताना येणाऱ्या अडथळ्यांबाबत असते. राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे भूतपूर्व अध्यक्ष प्राध्यापक R.K. रकीबे म्हणतात की अंध लोकांची निम्म्या अधिक ऊर्जा हिंडताना फिरताना खर्च होते. कारण फिरताना पाय तर सगळ्यांचेच कार्यरत असतात, पण अंधांचे कान, मेंदू आणि हातात काठी असल्यामुळे हातही सतत कार्यरत असतात. थोडे अंतर काढण्यासाठी त्यांना अधिक परिश्रम करावे लागतात. जे नेहमीचे ठिकाण आहे तिथे विशेष अडचण येत नाही. नेहमीच्याच ठिकाणी मानवनिर्मित अडथळा निर्माण झाला किंवा नैसर्गिक समस्या उद्भवली तरच तेथेही अडचण निर्माण होऊ शकते आणि अंध व्यक्तींना आपल्या मदतीची गरज भासते. बहुतेकदा बऱ्याच व्यक्ती ज्या अंध व्यक्तींच्या ओळखीच्या आहेत, माहितीतल्या आहेत, त्या व्यवस्थित मदत करतात. परंतु ज्यांना अंध व्यक्तींना मदत करण्याची कधीच वेळ आलेली नाही, त्यांना देखील अंध व्यक्ती पाहिल्यानंतर आणि तो त्याच्या नेहमीच्या जागेत आहे की नवीन ठिकाणी आहे हे माहीत नसतं. तरीही त्या व्यक्ती मदत करू इच्छितात. कधीकधी अंध व्यक्तींना आपण करत असलेल्या मदतीची खरोखरच गरज नसते. त्यांना त्याचा त्रास होत असतो. परंतु आपली भावना लक्षात घेऊन अंध व्यक्ती त्याही मदतीचा स्वीकार करतात. काही जणांना राग येतो कारण त्यांची एकाग्रता भंग होते. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. या सगळ्यांची थोडीफार माहिती आपण येथे घेण्याचा प्रयत्न करूयात. दरवर्षी 15 ऑक्टोबरला जागतिक पांढरी छडी दिन म्हणजेच अंध दिन साजरा केला जातो. त्या दिवशी वेगवेगळ्या संस्था, संघटना अंधांना मदत कशी करावी या संदर्भात वेगवेगळ्या शहरातील मुख्य चौकात प्रदर्शन आयोजित करतात. समाजात जाणीव, जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु एका दिवसाच्या प्रयत्नाने हे सगळं साध्य होत नाही. म्हणून अंध लोकांनी सर्व डोळस लोकांना या संदर्भात सातत्याने सुयोग्य आणि सुसह्य मदतीचे आवाहन करावे. अंधांना मदत कशी करावी याची कल्पना देणे गरजेचे आहे. एकदा मी रस्त्याने जात होतो. समोरून एक व्यक्ती येत होती. ती माझ्या ओळखीची नव्हती. मी नेहमीच्या रस्त्याने व्यवस्थित जात होतो. त्या व्यक्तीने सांगितलं की थोडा डावीकडे हो, उजवीकडे खड्डा आहे. मी डावीकडे सरकलो आणि माझा खड्ड्यात जोरात पाय गेला. गुडघ्याला प्रचंड वेदना झाल्या. त्या व्यक्तीला सुद्धा खूप वाईट वाटलं. तो म्हणाला की मी तुम्हाला डावीकडे जायला सांगितले होते, तुम्ही उजवीकडे गेलात. चूक त्यांचीही नव्हती आणि चूक माझीही नव्हती, कारण त्या व्यक्तीने त्याचा डावा हात सांगितला होता. मी माझ्या डाव्या हाताला सरकलो. कधीही लक्षात ठेवावं, समोरून येणाऱ्या डोळस व्यक्तीने अंध व्यक्तीचा डावा हात सांगावा, कारण चालताना अंध व्यक्ती स्वतःच्या हाताकडे लक्ष देणार हे गृहीत असतं. या उदाहरणांमध्ये मला मदत करणाऱ्या व्यक्तीचा मला फसवण्याचा उद्देश बिलकुल नव्हता. परंतु चूक एवढी झाली होती की त्या डोळस व्यक्तीने तिचा डावा हात सांगितला आणि माझा समज माझा डावा हात असा झाला आणि माझा डावा हात गृहीत धरणे योग्य होतं. हे प्रत्येकाने इथून पुढे लक्षात ठेवावं. समोरून येताना कधीही अंधांचा डावा हात किंवा उजवा हात सांगावा, म्हणजे गैरसमज होणार नाही. एखादी डोळस व्यक्ती मागून येत असेल आणि अंध व्यक्ती पुढे जात असेल तर डावा उजवा दोघांचाही सारखाच असतो. त्यामुळे हा घोळ होणार नाही. डावा किंवा उजवा सांगण्यापेक्षा प्रत्येक अंध व्यक्ती हातात फोल्डिंग लाल पांढरी स्टिक असतेच. त्यामुळे समोरून येणाऱ्या व्यक्तीने काठीचा हात किंवा मोकळा हात असे सांगितले तर जास्त उपयुक्त होईल आणि गैरसोय टाळता येईल. कधीकधी डोळस व्यक्ती नकारात्मक पद्धतीने बोलतं. डाव्या हाताला जाऊ नको, तिथे खड्डा आहे. अंध व्यक्ती चालण्याच्या नादात पटकन समोरच्याचे ऐकतो. केवळ डावा ऐकून डावीकडे होतो आणि खड्ड्यात पडतो. म्हणून कृपया जिकडे जायचे नाही ते सांगू नये, जिकडे जायचे आहे ते सांगावे. हे डोळस व्यक्तीच्या लक्षात आणून द्यावे. कधीकधी डोळस लोक अंधांना रस्ता सांगताना इशाऱ्याने सांगतात, हात करून दाखवतात. इकडे जा, इकडे जा, तिकडे तिकडे. हे तर खूपच त्रासदायक असते. म्हणून आपण आपल्या आजूबाजूच्या डोळस लोकांना या सगळ्या गोष्टी अत्यंत विश्वासाने आणि प्रेमाने लक्षात आणून द्याव्यात.
जेणेकरून हळूहळू का होईना अंधांचा त्रास कमी होईल यात शंका नाही. काही डोळस मंडळी अंधांना मदत करत असताना त्याचे दोन्ही दंड अतिशय जोरात पकडतात आणि वर पायरी चढायची असेल तर त्या अंध व्यक्तीला दोन्ही दंडांना पकडून ठेवतात. अशा वेळीस पायरीवर चढताना अतिशय त्रासदायक होते. म्हणून कृपया केवळ साध्या स्पर्शानेही हे अंध व्यक्तींना कळते. त्यामुळे जोरात पकडण्याची गरज नसते. तसेच उतरतानाही तोच प्रकार होतो. त्यामुळे खाली पाय टाकताना त्रासदायक होते. म्हणूनच पायरी चढताना किंवा उतरताना केवळ आपल्या स्पर्शाच्या सहाय्याने किंवा केवळ सांगण्यानेही चढणे उतरणे सहज शक्य होत असते. तेथे जोरात पकडण्याची मुळीच गरज नाही हे लक्षात घ्यावे. कधीकधी मदत करणारे डोळस व्यक्ती अंधांशी अतिशय मोठ्या आवाजात बोलते. त्यामुळे अंध व्यक्तीला त्रास होण्याची शक्यता असते. गोंधळून जाऊन एकाग्रता भंग होते. त्यामुळे योग्य अर्थ निघण्यापेक्षा अनर्थ होण्याची शक्यता असते. म्हणून मदत करताना कधीही हळुवारपणे सावकाश बोलून अंध व्यक्तीला विश्वासात घेऊन करावी. काही व्यक्ती खूपच हळुवारपणे आणि अंध व्यक्तीला विश्वासात घेऊन प्रवासात असताना मदत करतात. सर्वप्रथम त्या व्यक्ती हळुवारपणे आणि सावकाश विचारतात, आपणास मदतीची गरज आहे का? जर अंध व्यक्तीला मदतीची गरज असेल तरच मदत करा. तो नाही म्हणाला तर वाईट वाटून घेऊ नका. कारण मला असाही अनुभव आला आहे की व्यवस्थित रस्त्याने जात असताना मदत नाकारली तर मदत करणाऱ्या व्यक्तीला राग येतो आणि तो जोरात शिवी हसडून पुढे निघून जातो. अशा वेळेस त्याच्या या कृतीचाही अंध व्यक्तीला त्रास होतो. म्हणून जर गरज असेल तरच मदत करा, अन्यथा आपल्या रस्त्याने सरळ जा. हीच अंध व्यक्तींना मदत होईल. अंध व्यक्तीला मदत करणे ही एक कला आहे. ती बऱ्याच जणांना अवगत असते. त्यातील पहिलं गमक म्हणजे अगदी सावकाश बोलून शक्य असेल तर हाताला धरून मदत करावी. अंध व्यक्तीची फोल्डिंग स्टिक कधीही पकडू नये. फोल्डिंग स्टिक पकडून मदत करणे चुकीचे आहे. कारण फोल्डिंगची काठी ही अंधांचा डोळा आहे. आपल्या डोळ्यात बोट घातलेले कोणालाही चालणार नाही, आवडत नाही. कधीही आपला उजवा किंवा डावा हात अंध व्यक्तीच्या हातात द्यावा. मग काहीही सांगण्याची गरज नाही. आपल्याला हालचालीवरून ती व्यक्ती बरोबर चालू शकते. अंध व्यक्तीला आपण पकडू नये. त्या व्यक्तीला आपला हात पकडायला सांगावा. तुमच्या हालचालीवरून अंधांना चालणे सोपे जाते. अंध व्यक्तीला ढकलू नये, ओढू नये. सावकाश हळुवारपणे न्यावे. अन्यथा त्याला मदतीऐवजी त्रासच होण्याची शक्यता असते. मुंबईतील सर्वच समाजात बऱ्यापैकी जाणीव जागृती झाली आहे असे वाटतं. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड, ब्लाइंड पर्सन्स असोसिएशन, महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था तसेच अन्य अंधांच्या संघटना मुंबईत अधिक ठिकाणी जाणीव जागृती करत असल्यामुळे कदाचित हा सकारात्मक बदल झाला असावा असे वाटते. स्वतःच्या घरात अंध व्यक्तीला स्वतःचे काम स्वतः करणे जमत नाही असे नाही. शिस्तीचा अभाव असतो. कुठल्याही वस्तू कुठेही पडलेल्या असतात. त्यामुळे अंध व्यक्तीचा अंदाज चुकतो. म्हणून घरातील व्यक्तीने दररोज नियमाप्रमाणे आपापल्या सगळ्या वस्तूंची जागा निश्चित करावी. म्हणजे अंध व्यक्ती स्वतःच्या हाताने स्वतः सगळे काम करू शकेल. तो घरातील डोळस व्यक्तींना आपल्यावरील बोजा वाटणार नाही, तर आपल्यातीलच एक आपल्यासारखी सामान्य व्यक्ती आहे असे वाटेल. स्वतःचे कपडे तसेच स्वतःच्या अन्य दैनंदिन जसं की पेस्ट, साबण, तेल, कपडे नेहमीच्या जागावर असेल तर ती अंध व्यक्ती स्वतः घेऊ शकेल. परंतु घरातील डोळस व्यक्तीने जर वेळोवेळी सगळ्या वस्तूंच्या जागा बदलल्या तर अंध व्यक्ती हे काम कधीही करू शकणार नाही. घरातल्या घरात हिंडता फिरताना खाली विळी, सुरी, कात्री, छोट्या पिना, टाचण्या, सुया, ब्लेड्स अशा धारदार किंवा टोकदार वस्तू पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. अन्यथा अंध व्यक्तीला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इलेक्ट्रिक वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या असाव्यात. वायरला वरून आवरण असावं. अन्यथा चुकून अंधाचा हात त्याला लागून इलेक्ट्रिक शॉक लागण्याची शक्यता असते. मी स्वतः माझ्या घरात अगदी सहजपणे सर्वत्र हिंडू फिरू शकतो आणि स्वतःची सर्व कामे स्वतःच करतो. तसेच माझे अनेक मित्र आहेत ज्यांच्या घरी जाण्याचा अनेकदा प्रसंग आला.
बहुतेकांकडे ही व्यवस्था केलेली असते. ते सर्वजण आपापली कामे हाताने करतात. प्राध्यापक R.K. रकिबे, श्री सुनील चुरडिया, मधुकर सूर्यवंशी, वसंत हेगडे तसेच माझे मित्र किरण चौरे, मनीष कटारिया हे देखील स्वतःची कामे स्वतः करतात. आजकाल सुगम्य भारत, सक्षम भारत या धोरणानुसार अनेक ठिकाणी अंधांसाठी ब्रेल लिपीचा वापर केला जातो. बसमध्ये चढताना दाराजवळ ब्रेल लिपीत मुंबईतील BSTचा नंबर लिहावा असे वाटते. अजून ते झालेलं नाही. तसेच ट्रेनच्या डब्यांवरही ब्रेल लिपीत लिहिले जावे, म्हणजे किमान मूळ स्थानकातील अंध व्यक्तींनाही गैरसोय होणार नाही. ते डब्याचा नंबर बघूनच आत प्रवेश करू शकतील. जेव्हा एखादी अंध व्यक्ती घाईत असते आणि त्यांनी विचारले हा बस नंबर कोणता आहे, तेव्हा त्याला तुमच्या मदतीची गरज असते असे गृहीत धरून ताबडतोब बस नंबर सांगावा. त्याला प्रतिप्रश्न करू नये. बऱ्याचदा आपणास कुठे जायचे आहे, आपणास कोणता नंबर हवा आहे, अशा प्रकारचे प्रतिप्रश्न केले जातात. त्यात विनाकारण वेळ जातो आणि आलेली बस निघून जाते. हेच ट्रेनच्या संदर्भातही सांगता येईल. बऱ्याचदा ट्रेनवर ब्रेलमध्ये लिहिलेले नसल्यामुळे ट्रेन कोणती आहे हे कळत नाही. विचारल्यानंतर प्रतिप्रश्न केला जातो. तो टाळता येणे सहज शक्य आहे. व्यवहारातील चलनी नोटा आणि नाण्यांवरही ब्रेल लिहिणे सहज शक्य आहे. नोटांच्या एका कोपऱ्यात छोटेसे प्लॅस्टिक लावून त्यावर त्या नोटेचा नंबर लिहिणे शक्य आहे. ते शासनाकडून व्हावे. तसेच नाण्यांवरही ब्रेलचा वापर करता येणे सहज शक्य आहे. तो देखील व्हायला हवा, म्हणजे व्यवहारात अडचण येणार नाही. याबाबत विचार होणे गरजेचे आहे. आजकाल UPIच्या माध्यमातून व्यवहार करणे अंधांना सहज शक्य आहे. तसे बहुतेक अंध लोक UPIचा वापरही करतात. परंतु बँकेत ATM मिळण्यासाठी अडचण येते. तशी नियमावली आहे. अंधांना ATM देण्यात काहीच अडचण येऊ नये असे RBIचे निर्देश आहेत. परंतु स्थानिक बँकेकडून अडचण निर्माण केली जाते. ते होऊ नये. नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं ही अपेक्षा. प्रकरण 86. माझं आत्मकथन सर्वप्रथम ब्रेल लिपीत अवतरलं. माझा एक अंध मित्र पांडुरंग ठाकरे याने त्याच्या गावचा म्हणजे चंद्रपूरचा एक अंध विद्यार्थी मुंबईत आणला होता. माझ्याकडे प्रथम आला तेव्हा तो विद्यार्थी इयत्ता 7वीतला होता. त्याचवेळेस मला जाणवलं की हा भविष्यात खूपच कोणीतरी मोठा होईल. खूप हुशार आणि बुद्धिमान असा तो होता. त्याचे नाव राहुल केळापुरे. 2005ला तो शासकीय विधी महाविद्यालयात मुंबई चर्चगेट येथे LLB करत होता आणि त्याच कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. मुळातच हुशार आणि अभ्यासू वृत्ती असल्यामुळे त्याच्याकडे LLBच्या अभ्यासाचा सर्व कॅसेट्स रेकॉर्ड्स केलेल्या होत्या. त्या काळातील बाळू लोंढे 100 कॅसेट घेऊन राहुलच्या हॉस्टेलमध्ये आला होता. बाळूला सर्व कॅसेट रेकॉर्ड करून हव्या होत्या. ती व्यवस्था माझ्याकडे होती. त्या काळात अभ्यास करण्यासाठी किती परिश्रम करावे लागत होते याचं हे उत्तम उदाहरण आहे. बाळू नाशिकहून चर्चगेटला 100 कॅसेट्स घेऊन आला. माझ्याकडे डबल कॅसेट प्लेअर असल्यामुळे आणि मला माझ्या शेवगाव पाथर्डीमधील कॉलेजच्या दिवसांची जाणीव झालेल्यामुळे बाळूला मी 100 कॅसेट्स रेकॉर्ड करून देऊ शकलो. एवढ्या मेहनतीतून अभ्यास केल्यामुळे बाळू लोंढे याचा आज प्राचार्य बाळासाहेब लोंढे म्हणून नावलौकिक आहे. तर राहुल याचा ॲडव्होकेट, लीगल ॲडव्हायझर, शेअर मार्केट म्हणजेच सेबीमध्ये मोठा दरारा आहे. त्यास भारताच्या वेगवेगळ्या भागात सेमिनारनिमित्त जावे लागते. 2007च्या मे महिन्यात मी गोरेगावहून पुन्हा वसईत जाऊन राहायचा निर्णय घेतला. सर्वात मोठी समस्या होती ती मुलींच्या शाळेची. सर्वप्रथम निर्मला माता गर्ल्स विद्यालयात खूप छान शिक्षण दिले जाते हे मला बेबी लाटे हिने सांगितलं होतं. त्यामुळे त्या शाळेत जाऊन प्रवेशाबद्दल चौकशी केली. मृणाली 3रीला होती तर वृषालीचा 5वीला प्रवेश झाला. परंतु जाणं येणं कठीण जात होते. तरी देखील सौ अनिता दोघींना सोडण्यासाठी वसई पूर्वेच्या आमच्या घरापासून थेट पश्चिमेला माणिकपूर येथे असलेल्या शाळेत सकाळ संध्याकाळ जात असे. नंतर काही काळाने रिक्षा लावून दिली व कालांतराने त्या दोघीच शाळेत जाऊ लागल्या. वसईत पोचल्यानंतर सर्व सुरळीत कामकाज आणि ॲडमिशन झाल्यावर साकेगावी गेलो होतो. जूनच्या पहिल्याच आठवड्यात 2007च्या
8 तारखेला रविवारी एक खूप चांगली घटना घडली. जगदीश आणि सौ स्वप्नाली यांना कन्यारत्न प्राप्त झालं. समीक्षा. श्री तात्या आणि सौ सुनीता वहिनी आजी आजोबा झाले. पर्यायाने आम्हीही एका कन्येचे आजी आजोबा झालो. सप्टेंबर 2008ला पुण्यात राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या मध्यावधी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत दत्तात्रय जाधव प्रणित विचारधारेच्या गटाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर बराच मोकळा वेळ मिळत असे. ऑक्टोबरमध्ये शाकीर नायक, किरण चौरे, नानासाहेब वाघ या माझ्या मित्रांनी अमरावतीत एक संघटना स्थापन केली होती. त्या संस्थेच्या उद्घाटनासाठी तसेच बऱ्याच दिवसांपासून शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी जायचं होतं, म्हणून सहकुटुंब सहपरिवार तिकडे गेलो होतो. उद्घाटन सोहळा संपल्यावर आम्ही सर्व अमरावतीच्या गेस्ट हाऊसमध्ये गप्पा मारत असताना अचानक लक्षात आलं की आमचे मित्र जगदीश बिराजदार आणि कविता यांच्या बाळाचे बारसे आहे. त्याही कार्यक्रमाला जाणं आहे, तयारी करणे गरजेचं आहे. मी बाथरूममध्ये गेलो आणि तिकडून येताना अचानक काय झालं ते कळलंच नाही. पाय घसरला आणि मी खूप जोरात पडलो. त्यामुळे तोंडाला खूप जोरात मार लागला. समोरचे 2 दात पडले आणि ओठात घुसले. मार एवढा जबरदस्त होता की मला काही काळ बोलताही येत नव्हतं आणि मला काय होतंय ते सांगताही येत नव्हतं. सगळ्यांना असं वाटत होतं मी मस्करी करतोय आणि नेमके त्याच वेळेला लाईट गेले असल्यामुळे कोणाला काही कळलंच नाही. नंतर वृषालीने पाहिलं की आजूबाजूला रक्त सांडलं आहे. तेव्हा सगळ्यांनी मला दवाखान्यात नेलं. त्यामुळे पुढील 10-12 दिवस तोंडाला पट्टी लावावी लागली होती. 5-6 टाके पडले होते. तसेच काहीही खाता येत नव्हतं. स्ट्रॉच्या साह्याने फक्त पाणी आणि इतर लिक्विड हेच घेऊन राहावे लागत होते. त्या काळात बाहेर कामावरती कुठे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे घरातच खूप वेळ मिळाला म्हणून मागे जो विचार सातत्याने डोक्यात येत होता की आपण काहीतरी लिहावे, आपले विचार आणि आठवणी एकत्रित केल्याच पाहिजेत, त्यावेळचा हा उपयोग केला आणि मनात येईल ते आणि तसं ब्रेल लिपीत लिहित राहिलो. जवळजवळ त्याच काळात खूप छान लिखाण केलं. 8 दिवसात जवळजवळ 250 ते 300 ब्रेल लिपीची पाने लिहिली गेली. काही करोनाच्या काळात लिहिले. त्यामुळे एक समर्थ आणि सक्षम असा ब्रेल लिपीतील कच्चा दस्तऐवज तयार झाला. बहुतेक सगळ्या आठवणी एकत्रित करण्यात मला यश आलं. ब्रेल लिपीत तर लिहिलं, पण हे सर्वसामान्यांपर्यंत कसं पोचवायचं हा एक प्रश्न होता. विज्ञानांची अंधांना खूपच साथ मिळाली आहे. 2001ला संगणकाचा कोर्स केला होता, परंतु त्याची विशेष प्रॅक्टिस नव्हती. युनिव्हर्सिटी हॉस्टेल बी रोड येथे मनीष कटारिया नावाचा एक अंध विद्यार्थी शिक्षणासाठी आला. तो माझ्यापेक्षा बराच लहान, परंतु मोबाईल, संगणक यात त्याला खूपच गती होती. त्याला टॉकिंग मोबाईलचे विशेष आकर्षण होते. त्याला स्वतःला टॉकिंग मोबाईल वापरता येत होता. त्यानंतर त्याने मलाही टॉकिंग मोबाईल नोकियाचा 70 हा वापरायला शिकवला. त्यावर लिहिणे आणि आलेला मेसेज वाचणे सहज जमत होते. मनीषनेच पुढे अँड्रॉइड मोबाईल देखील वापरायला शिकवला. माझ्यासह इतर अनेकांना तो अँड्रॉइड वापरण्यास शिकवत असे आणि अगदी फ्री, विनामूल्य. त्याला या गोष्टीचा छंदच होता. त्याची एक विशेषता, तो अंध तर आहेच, म्हणजे त्याला रेल्वे अपघातात हाताचेही अपंगत्व आले आहे. तरीही दोन्ही अपंगत्व त्याच्या प्रगतीच्या बिलकुलच आड येत नव्हती. तो बडोदा बँकेच्या उल्हासनगर शाखेत कार्यरत आहे. 2009 नंतर हळूहळू टॉकिंग मोबाईल वापरायला सुरुवात केली. तत्पूर्वी 2002 पासूनच मोबाईल वापरायला सुरुवात केली होती. मोबाईलवर स्वतः मेसेज टाईप करणे जमू लागलं. टाईप केलेला मेसेज सर्व डोळस मंडळींना कळू लागला. तो माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण होता. ब्रेल लिपीतलं केवळ ज्यांना ब्रेल लिपी येते अशांनाच वाचता यायचं. पण माझ्या लिखित भावना मोबाईल मेसेजच्या माध्यमातून मी अनेकांपर्यंत पोहोचू शकलो. मग तेच वेड लागलं. वेड्याला झाली बायको, आई म्हणू की बाई म्हणू, या म्हणीप्रमाणे सातत्याने मोबाईलवर लिहिण्याचा सराव करू लागलो. 2015 नंतर अँड्रॉइड मोबाईल वापरायला येऊ लागला होता. त्यामुळे त्याच्यावर लिहिणे अधिकच सोपे जाऊ लागले. त्यात सरावाचाच एक अपत्य म्हणा, वाटेवरल्या पाऊलखुणा
ब्रेल लिपीत लिहिलेलं सगळं वाचायचं आणि ते येथे टंकलिखित करायचं. हा धडाका सुरू झाला. हे सगळं श्रेय 2008च्या माझ्या अपघाताला आहे. महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी अंधांच्या सहलीचे आयोजन केले जाते. तेथे लुई ब्रेल जयंती साजरी केली जाते. ही सहल जानेवारी महिन्यात असते. यावर्षी 2009च्या जानेवारीत धाराशिव येथे सहल न काढता 1-2 दिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे वेगवेगळे कार्यक्रम ठेवले होते. त्यासाठी लातूर अंधशाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. हरिश्चंद्र पवार ह्या माझ्या शाळेतील मित्रालाही पत्र पाठवलं होतं. वास्तविक हरिश्चंद्रचे गाव धाराशिवपासून अगदी जवळच होते. तरीही त्याला या कार्यक्रमास येता आलं नाही. कार्यक्रम खूपच यशस्वी झाला. अनेक शिक्षकांचे सत्कार त्या ठिकाणी केले. अंधांच्या वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल जाणीव जागृती केली. जयंती साजरी करून शहरातून एक जागृती पण प्रभात फेरी काढण्यात आली. कार्यक्रम संपवून आम्ही पुन्हा आपापल्या घरी परतलो. मी मुंबईत आलो. फेब्रुवारी महिन्यात वृत्तपत्रात बातमी आली. धाराशिव तालुक्यातील सापनाई या ठिकाणी एका अंध व्यक्तीला ट्रकने धडक दिली आहे. त्यात त्या अंध व्यक्तीचे निधन झाले. त्याचे नाव हरिश्चंद्र छत्रभुज पवार असे आहे. वृत्तपत्रात ही बातमी वाचली आणि खूप वेदना झाल्या. लातूरला आम्ही एकत्र होतो. 1984 ते 86 2 वर्ष हरिश्चंद्र माझ्या रूममध्ये पाहुणा म्हणून येऊन राहत असे. केनिंगचे काम आम्ही दोघांनीही एकत्र केले होते. असो, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून पुढील कामास सुरुवात केली. 2009च्या मे महिन्यात घारापूरकर सरांचा फोन आला. त्या काळात ते सातत्याने फोन करत असत. 2006ला घारापूरकर गुरुजी सेवेतून सेवानिवृत्त झाले होते. तसेच लातूर अंधजन मंडळ या संस्थेचं काम देखील त्यांनी थोडं कमी केलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे खूपच मोकळा वेळ असे. त्यांना काहीतरी करण्याची खूपच इच्छा होती. त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्नशील असत आणि आम्हालाही वेळोवेळी वेगवेगळ्या कल्पना देत असत. 2009च्या उन्हाळ्यात त्यांनी पेपर डिश आणि पेपर द्रोण करावेत असा विचार मांडला होता. मी त्यांच्याकडे लातूरला गेलो आणि लातूर व औरंगाबादला मशीन पाहिले. पेपर डिश, पेपर द्रोण यांचं उत्पादन त्यांनी त्यापूर्वीच करण्यास सुरुवात केली होती. तत्पूर्वी 2008च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच ते माझ्याशी या संदर्भात चर्चा करत होते. डाय आणि मशीन आणण्यासाठी आम्हाला गुजरातलाही जावं लागलं होतं. मी आणि घारापूरकर सर गुजरातमधील आनंद येथे असताना अविनाशचा मला फोन आला. रविवार 7 जून 2009. त्याने अत्यंत आनंदाची बातमी दिली. तो मुलीचा पिता झाला होता. सौ सोनाली हिला कन्यारत्न प्राप्त झाले होते. पुढे आर्या हे तिचं नाव ठेवलं. गुजरातला मशीन थोडे महाग मिळते म्हणून आम्ही अमृतसरला जायचं ठरवलं. तेव्हा श्री घारापूरकर सर, मी आणि अतुल अमृतसर येथे गेलो होतो. तेथे पेपर द्रोण, पेपर डिश याची मशिनरी तसेच पेपर पत्रावळी बनवण्याची मशिनरी आम्ही पाहिली, अनुभवली आणि लगेच खरेदीही केली. त्याचप्रमाणे सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर येथे सुद्धा जाऊन आलो. तो एक खूपच वेगळा अनुभव होता. अमृतसरहून येताना दिल्ली येथेही काही संघटनांना भेट दिली. राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या माध्यमातून दिल्लीत पेपर डिश, पेपर द्रोणचा राष्ट्रीय स्तरावरचा एक प्रकल्प राबवला जात होता. तो देखील सरांनी आणि मी प्रत्यक्ष हात लावून अनुभव घेतला. तिथून आल्यानंतर मी काही काळ पेपर डिश, पेपर द्रोण बनवण्याचे काम घरी वसईला सुरू केले. तसेच त्याची मशिनरी विकण्याचेही काम केले. जोगेश्वरी वर्कशॉप येथे 2 मशीन सप्लाय केली. वसई येथील साकिवली येथील महिला बचत गटाला व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मशीन सप्लाय केले. प्रकरण 86 संपले.